नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर मित्रांनो, आपण रोहितसाठी एक वॉलेट ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरून. त्याची ऑर्डर आलेली आहे, तर त्याची डिलिव्हरी आणण्यासाठी आपण जाणार आहोत आता. तर आपण त्याला एक सरप्राईज देतो आहे. त्याला माहिती नाही की मी वॉलेट ऑर्डर केले ते. तर आपण बघूया त्याचे रिॲक्शन काय आहे ते. दिस इज सरप्राईज फॉर यू. काय अनबॉक्सिंग कर. काय कधी आणलंय? याला म्हणतात सरप्राईज देणं. मी काय देतो? तू पण भारी दिलं, तर तुला रिटर्न गिफ्ट समज. काय असेल सांग आधी. गेस कर. गेस कर. शाबाश बेटा. खत्म. ओपन कर. ढँग टँग टँग. अरे थँक्यू. दिस इज गिफ्ट फॉर यू. कधी काय अब इसमें आएंगे लाख रुपये. कधी केलंय कारनामा? यू तिथे तरी ठेवायचे आता क्रेडिट कार्ड. आणि क्रेडिट कार्ड सोबत डेबिट कार्ड पण ठेवायचे. ते डेबिट कार्ड मला द्यायचे. का दिला मला हे सांगायला? असंच गिफ्ट. कशाबद्दल? आवडलं काय? हो मस्त. अर्बन लेदर. तुझं राहिलं होतं ना गिफ्ट द्यायचं. मागच्या वेळेस सगळ्यांना दिलं, तुलाच राहिलं होतं फक्त. मला सगळ्यां थँक्यू. रुको जरा. थँक्यू. सबर करो. तोंड दाखव तुझं. मागच्या वेळेस सगळ्यांना गिफ्ट दिलं, तूच राहिला होता फक्त, म्हणून तुझ्यासाठी. सध्या चालू आहे मॅगी प्रोग्राम. इकडे बघू शकता तुम्ही. मॅगी चालू तिकडे पाणी उकळत आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. आणि हा चालू आहे आपला देसी जुगाड. टेक्नॉलॉजी. देसी जुगाड. टेक्नॉलॉजी. वायर कमी पडत होती आणि बॉक्स लावून देसी जुगाड चालू आहे. तर आपण मित्रांनो, ही पहिला आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती पहिल्या रेसिपीचा व्हिडिओ सुरुवात आपण मॅगीपासून करूया. ती पहिल्यांदा आपण टाकणार त्याच्यामध्ये मॅगी मसाला. रुको जरा. सबर करो. मसाला चांगला उकळून द्यायचा त्याच्या सुरुवातीला. हा माझा असा मित्र आहे ज्याला कुकिंगमधलं काही येत नाही असं एकही पदार्थ नाही. काय येतं तुम्ही बघू शकता इकडे. वो अलग ही लेवल का बंदा था. तुला काय म्हणायचं याच्याबद्दल? ज्याला कोणाला स्थळ पाहिजे असते त्यांनी याला कॉन्टॅक्ट करा. मी अवेलेबल आहे. कुकिंग करणारा मुलगा तुम्हाला भेटेल. फक्त मुलगी एकुलती एक पाहिजे. बिल्कुल रिक्स नहीं लेने का. टाकू नकोस. खरा मित्रांनो, तर आपण आता मॅगी टाकणार. मॅगी जसे पीस करून घ्यायचे 4. पीस करून घ्यायचे. आणि याच्यामध्ये पण राहिलेले असते. तुम्ही गेला टाकचाल बिकचाल टाकायचं नसते. ही गोष्ट ही खायची गोष्ट आहे. शाबाश बेटा. आपण झाकण ठेवून शिजू देऊ. तर मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा मॅगी मसाला ॲड करूया. जरा स्पायसी त्यामुळे त्याला बड़े खतरनाक लोग हैं.
मॅगी ऑलमोस्ट रेडी. पुन्हा टाकायचं सर. मॅगी ऑलमोस्ट रेडी होतं. बस बघ किती मस्त आहे. अशा प्रकारे आपली मॅगी ऑलमोस्ट रेडी झाले. तसं पण आमचं खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं मॅगी बनवायचं म्हणून. खूप दिवस म्हणजे आता महिना 2 महिने झाले. कुकिंगमधला पहिलाच व्हिडिओ आहे. असेच खूप सारे व्हिडिओ येतील आपल्याला कुकिंगचे लवकरच. माझे सगळे कुकिंग स्किल तुम्हाला हळूहळू कळतीलच. तुम्ही फक्त ब्लॉग मिस करत जाऊ नका. सगळे ब्लॉग बघायचे. मला आमच्या दोघांचे हळूहळू स्किल कळतील. आम्ही किती सर्व गुण संपन्न येते. मॅगी तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी शिजलेलं आहे. Now it's time to taste. And give a reaction. किती दिवसांनी खाल्ला. त्यानंतर मित्रांनो आम्ही संध्याकाळी गेलो होतो बारामतीला. तुम्ही बघू शकता बारामतीतील हे रस्ते किती स्वच्छता आहे. त्यानंतर आम्ही संध्याकाळी सुभद्रा मॉलमध्ये गेलो होतो, जी की बारामतीतील सर्वात मोठी मॉल आहे. त्यानंतर आम्ही ॲक्सिलेटरच्या थ्रू वरच्या फ्लोअरला गेलो. तुम्ही आमच्या चेहऱ्यावरील आनंद पाहू शकता. मॉलमध्ये आम्ही गेमिंग झोनमध्ये गेलो होतो. तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स येथे आहेत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हमारे यहाँ मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला एक सुंदर असे मार्बलचे गणपतीचे मंदिर पण आहे. तर मित्रांनो ही आहे आपल्या बारामतीची रेल्वे स्टेशन. त्यानंतर आम्ही बारामतीत असलेल्या क्लॉक टॉवर जवळ गेलो होतो. बोल तर काहीतरी. मस्त बघी काय फिलिंग आहे इकडे दाखव पुढे. तर मित्रांनो ही आहे आपली बारामती आणि बारामतीचा आहे क्लॉक टॉवर. क्लॉक टॉवरमध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे स्वच्छता तर आहेच आहे, पण सोबत सर्व गुण संपन्न आणि सौंदर्यतेने नटलेली आपली बारामती बघू शकता. हा आहे डायनोसर आणि मागे एक काकू गेलाय, त्या म्हणे की तो जिराफ आहे. हा क्लॉक टॉवरच्या आतमधला व्ह्यू आहे. पहिल्यांदाच आलो आहे क्लॉक टॉवरमध्ये. आलो तो 2-3 वेळा, पण ह्या क्लॉक टॉवरच्या आतमध्ये पहिल्यांदा आलो आहे. आता आपण जाऊयात, चला. बुलबुल लय छोटं दिसतोय, तर निघाला बाहेर.
त्यानंतर आम्ही गेलो होतो कला दालनमध्ये म्हणजेच नाट्यगृहात. तिथे अजितदादांचे छायाचित्र दाखवले होते. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सायनिंग ऑफ फ्रॉम माय साईड. थँक्स फॉर वॉचिंग.